तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। चोल्ले दाम्पत्य यांच्या मार्गदर्शनामुळेच औद्योगिक वसाहत व संस्थेला प्रगतीची दिशा प्राप्त। संस्थेचे चेअरमन बाळासाहेब जोरापुरे। दिवंगत शामराव मानवी यांनी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून निपाणी औद्योगिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। सुरुवातीच्या काळात या ठिकाणी म्हणाव्या तशा सुविधा नव्हत्या, पण सध्या संस्थेची विकासात्मक घौडदौड सुरू आहे। औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 5 कोटी रुपये खर्चातून रस्ते, गटारी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। सेलडीडचा प्रश्न मार्गी लावला आहे। येणाऱ्या दिवसात देखील औद्योगिक वसाहत परिसरात विविध विकासकामे राबवली जाणार आहेत। माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले व आमदार शशिकला चोल्ले यांच्या मार्गदर्शनामुळे औद्योगिक वसाहत व संस्थेला प्रगतीची दिशा प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब जोरापुरे यांनी केलं। निपाणी औद्योगिक वसाहत संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते। प्रारंभी सुधाकर थोरात यांनी स्वागत करून प्रास्ताविकात औद्योगिक वसाहतीच्या विकासाचा, त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसात केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा घेतला। अहवाल वाचन करताना सेक्रेटरी बाळकृष्ण मगदूम म्हणाले, संस्थेचे 719 सभासद, भाग भांडवल 3.59 लाख, 85 लाखाच्या ठेवी, 3.77 लाख निव्वळ नफा झाला आहे। संस्थेची इमारत जुनी झाली असून येणाऱ्या दिवसात 37 लाखाच्या खर्चातून नवीन सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येणार आहे। संस्थेला यंदा अ वर्ग दर्जा मिळाल्याचं सांगितलं। चेअरमन बाळासाहेब जोरापुरे म्हणाले की औद्योगिक वसाहतीचे संस्थापक दिवंगत शामराव मानवी यांचा औद्योगिक वसाहत परिसरात पुतळा उभारण्यात येणार आहे। चोल्ले दाम्पत्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र वीज यंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याला लवकरच यश मिळेल। कारखानदारांना सब रजिस्टरमध्ये भरावी लागणारी स्टॅम्प ड्युटी सरकारने माफ करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। संस्थेसाठी सुसज्ज सभागृह हॉल देखील लवकरच उभारला जाणार आहे। औद्योगिक वसाहतीचे कार्यक्षेत्र 30 एकर जागेत असून 220 कारखानदार आहेत। यामध्ये जवळपास 3000 कामगार काम करत आहेत। औद्योगिक वसाहती निपाणीला न जोडता जत्राड ग्रामपंचायत संलग्नित राहावा यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून कारखानदारांना विविध योजनांचा लाभ घेता येईल, असं त्यांनी सांगितलं। यावेळी संचालक मलगोंडा पाटील गीतन यांनीही मनोगत व्यक्त केलं। सभेला संस्थेचे संचालक गुरुनाथ पाटील, शशिकांत सासने, जनार्दन भाटले, सचिन जाधव, आनंदा सुरवसे, हाल शुगरचे संचालक समित सासने, प्रकाश शिंदे, रावसाहेब भराळे, सुहास गुग्गे, प्रणव मानवी, रमेश भिवसे, एलियाज पटवेगार, सुनील पाटील, सुयोग मेहता, प्रशांत पाटील, श्रीकांत सासने, चंद्रशेखर बाडकर यांच्यासह सभासद उपस्थित होते। संचालक सुशांत भिसे यांनी सूत्रसंचालन केलं, तर व्हाईस चेअरमन धोंडीराम कनसे यांनी आभार मानले।